हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतरीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी आणि समर कसे तरी स्वानंदी घाबरत घाबरत समरसोबत स्विमिंग पूलमधून वरती येते. तेव्हा आदिराही हट्ट करत असते रोहनला की आपणही स्विमिंग पूलमध्ये जाऊया आणि तिथे डान्स करूया. तेव्हा आदिरा रोहनला घेऊन जाते आणि ते दोघं स्विमिंग पूलमध्ये मस्त रोमॅन्स करत असतात. सगळ्यांना खूप आनंद होत असतो. हे बघता बघता आजीला तिथे समर आणि स्वानंदी दिसत असते आणि आजीला असं वाटत असतं की समर आणि स्वानंदी ही खूप छान क्लोज झाले आहेत आणि तेही रोमांस करत आहेत म्हणून. इकडे अंशूला खूप चिडचिड होत असते. अंशू बोलतो की तुला एक काम दिलं होतं पण तू तेही नीट केलेलं नाही आहेस. तेव्हा अर्पिता बोलते की अरे मी केलेलं असतं तर गोष्ट वेगळी होती ना. मी तिच्या बहिणीच्या सुष्मिताच्या हातात ग्लास दिला होता आणि तिने तर दिलाच असेल ना तिच्या बहिणीला. तेव्हा अंशू बोलतो की तिच्यावर काहीही परिणाम दिसत नाही आहे स्वानंदीवर झालेला. तेव्हा ते दोघं बडबड करत असतात. तेव्हा मल्लिका बोलते की 1 मिनिट, कारण की तो ग्लास स्वानंदी नाही सुष्मिता पिली आहे. तेव्हा अंशू बोलतो वॉट, म्हणून ही भांग पिल्यासारखी स्टुपिडसारखी करते ती सुष्मिता. तेव्हा ते दोघं बोलत असतात की हिला हे काही काम जमत नाही म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते की शांत बस तू. ते भांडणं करत असतात. तेव्हा मल्लिका बोलते की आपल्याला इथे भांडणं करायची नाही आहे, आपल्याला भांडणं त्यांच्यामध्ये लावायची आहे. इकडे हळदीच्या रात्री समर स्विमिंग पूलजवळ फिरत असतो. तेवढं तिथे आनंद आणि निकिता येतात आणि बोलतात की समर, अरे डायनिंग हॉलमध्ये सगळे जेवायला तुझीही वाट बघतात. तेव्हा समर बोलतो की नाही, मला नाही यायचं जेवायला. तेव्हा निकिता बोलते की असं काय करतो आहे समर, लग्नच तर आहे आणि एवढा काय स्ट्रेस घेतो आहे. तेव्हा आनंदीला बोलतो हे असं काय बोलते, एवढा काय स्ट्रेस घेतो आहे म्हणून, लग्न ही गोष्ट काय तुला छोटी वाटते. अगं किती स्ट्रेस येतो माणसाला, सगळी जबाबदारी पुरुषांवर पडते, असं तसं तो बडबड करत असतो. तेव्हा निकिता बोलते आज तरी उद्या त्याचं लग्न आहे, आज तरी तू त्याला असं घाबरवायचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा आनंद बोलतो की नाही घाबरणार तो, तेवढं त्याला कळतं, तेवढा हुशार येतो. तेव्हा निकिता बोलते की अरे लग्नाबद्दल सारखे वायफळच बडबड करत असतो, कधीतरी चांगलं सांगत जा ना की कोणीतरी ॲडजस्ट करणारी भेटते, आपण कसंही असलो तरी कोणीतरी ॲडजस्ट करते. अशी तशी ती निकिता टोमणी मारत असते. तेव्हा आनंद बोलतो मी का खरं बोलायचं आणि का त्याला खरं सांगायचं, जे खरं आहे ते खरं आहे ना. लग्नानंतर खूप जास्त गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, तसं लग्नानंतर स्वातंत्र्य जातंही. तेव्हा निकिता बोलते आता जर पुढच्या वेळेस येताना ना तुला इथे समरकडे घेऊन येताना तुझ्या तोंडाला चांगलं बांधून आणणार आहे मी. काय सारखी बडबड करत असतो असे, त्याचं उद्या लग्न आहे आणि बघ त्याचं उद्या लग्न आहे, तू लग्नाच्या मांडवात जर आला नाही ना मग तुझं काय ते बघतेच मी. तेव्हा निकिता नंतर समजावून सांगत असते की अरे आपल्याला साधा सर्दी खोकलाही झाला ना तरी आपली काळजी घेणारी कोणीतरी आहे, आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभाग करणारी कोणीतरी आहे, असंही सांगत जा ना. तेव्हा आनंद बोलतो की समर, निकिता बोलते ते बरोबर आहे. लग्न झाल्यावर स्वातंत्र्य जातंच पण या सगळ्या गोष्टी आपण एकट्याने जेव्हा एन्जॉय करतो ना, तो तिच्याबरोबरही एन्जॉय करू शकतो, असंही करू शकतो ना आपण. आणि तुझ्या आयुष्यात जर कोणीतरी चांगली मुलगी येते तर काय हरकत आहे या सगळ्या गोष्टी करायला. तेव्हा निकिता समरला सांगत असते की समर जेवून घ्या यार, सगळे तुझी वाट बघतात आणि जेवण खूप महत्त्वाचं आहे. आज नंतर उद्या नंतर तुला माहिती आहे का तुझी खूप धावपळीचे दिवस जाणार आहे आणि त्याच्यासाठी जेवण खूप गरजेचं आहे. तेव्हा समर खूप शांत होतो आणि उठून उभा राहून बोलतो की उद्यानंतर काय होणार आहे माझं मलाच माहीत नाही. म्हणजे उद्या लग्नानंतर लोकांची स्वप्न असतात की हे करायचं ते करायचं, पण माझ्या डोळ्यासमोर आता काहीच नाही, पूर्ण ब्लँक झालो आहे मी आता. तेव्हा समोर सांगत असतो उद्यानंतर माझं आयुष्य कुठे जाणार आहे, मला कुठे घेऊन जाणार आहे, मला काहीही माहीत नाही आहे. तुम्ही जेवण करून घ्या. तेव्हा निकिता काहीतरी बोलणार, थोडं आनंद तिला शांत करतो आणि ते दोघं तिथून चालले जातात. तिकडे समर मस्त रेडी झालेला असतो. तेवढ्यात तिथे आजी येते आणि बोलते की पिंट्या काय राजबिंडा दिसतोय माझा पिंट्या. तेव्हा समर बोलतो की आजी राजबिंडा आणि पिंट्या याचा काही अर्थ लागत नाही. तेव्हा आजी बोलते राहू दे, मला ते नको सांगू. पण आजी बोलते की चल पाय पड. तेव्हा समर आजीला नमस्कार करतो. तेवढं तिथे आदिरा येते आणि बोलते की कशी दिसतेस मी गाईज. तेव्हा आजी बोलते की ही बघा कुत्तावळी. तेव्हा समर तिला बोलवतो आणि बोलतो की आजी ही एकदम सुंदर कशी दिसायला लागली गं. तेव्हा आदिरा बोलते की पिंट्या दादा. तेव्हा समर बोलतो की किती सुंदर दिसतंय माझं बाळ. तेव्हा समर बोलतो आजी तिला टीका लाव. तेव्हा आजी तिला टीका लावते. तेव्हा समर बोलतो की आदिरा तू लग्न करून सासरी गेलीस तर कसं होणार माझं त्या घरात, तुझ्याशिवाय मी काय करू. तेव्हा समरला डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा आजी बोलते की इथे नको, पाठवणीच्या वेळेत डोळ्यात पाणी येईल तेवढं पुरे. तेव्हा समर आणि आदिरा खूप भावूक होतात. इकडे स्वानंदी मस्त तयार होत असते. अंजली तिला तयार करत असते. तेव्हा स्वानंदी तयार झाल्यावर अंजली बोलते की स्वर्गातल्या अप्सरीसारखी दिसते, माझीच नजर नको लागायला. तेवढ्यात तिचे बाबा येतात बोलतात की नंदू मी तयार झालो गं. तेव्हा ते स्वानंदीकडे बघतात आणि डायरेक्ट शांतच होतात आणि बोलतात अगदी नक्षत्रासारखी दिसतेस. तेवढ्यात तिथे मंदाकिनी आणि सुशेही येते. तेव्हा स्वानंदी बोलत असते की बाबा प्लीज आता डोळ्यात पाणी नको. तेव्हा
स्वानंदीचे बाबा बोलत असतात की आपल्या लेकीला वधूच्या अशा रूपात बघायला ना बापाचं काळीज लागतं का, त्याच्यासाठी बापच व्हावं लागतं. तेव्हा स्वानंदी आणि तिचे बाबा खूप भावूक झालेले असतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलत असतात की नंदू, मला तुझा सुखी संसार बघायचा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की मला माहीत नाही मी योग्य निर्णय घेतला आहे ना बाबा, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की शेवटच्या श्वासापर्यंत, आणि असं बोलू नको हं, आता तुझं काय सोबत जे काही होणार ते सगळं चांगलंच होणार आहे. आणि तेव्हा स्वानंदी बोलते की काळजी घ्या बाबा. तेव्हा बाबा बोलतात की अगं मग घेणारच आहे मी, कारण की बरीच वर्ष मला माझ्या मुलीचा सुखी संसार बघायचा आहे. तेवढ्यात रोहन सगळ्यांना शोधत येतो आणि येतो आणि बोलतो की तुम्ही सगळे इथे आहात, मी किती शोधलं तुम्हाला. तेव्हा रोहन स्वानंदीकडे बघून बोलतो की ताई कसली सॉलिड दिसतेस तू. तेव्हा स्वानंदी बोलते की तू पण बरा दिसतोयस. तेव्हा रोहन बोलतो की हो का, मग तू पण ठीकठाक दिसते हां. तेव्हा स्वानंदी बोलते गप्प बस, मला सॉलिड दिसतेच बोलून झालं आहे तुझं. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा स्वानंदीचे भावा त्या भावंडांना दोघांना सांगत असत की एकमेकांच्या पाठीशी असेच आयुष्यभर उभे राहाल ना. तेव्हा रोहन बोलतो की काय बोलतायत बाबा, नक्कीच मी ताईच्या पाठीशी आयुष्यभर उभं राहील. आणि आपली ताई दूर कुठे चालली, जवळच तर चालली. हो ना, मी खूप खुश आहे. तुम्ही? तेव्हा बाबा बोलतात हो मी पण खुश आहे. तेव्हा सगळे बोलतात की चला चला आता लेट होतं आहे. तेव्हा अंजली बोलते की शेला राहिला तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. आता गुरुजी मंडप वास्तूची पूजा घेत असतात, कारण की या पूजेसाठी ही पूजा याच्यासाठी असते की जी जोडपी इथे लग्न करायला येतात त्या मंडप वास्तू त्यांना शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावं म्हणून ती पूजा असते. इथे रोहन आणि समर मंडप वास्तूच्या पूजेला बसलेले असतात आणि इकडे आदिरा आणि स्वानंदी गौरी हार पूजनाची पूजेला बसलेले असतात. मल्लिकाचा काहीतरी प्लॅन असतो, ती अंशूला खुणवते. अंशू बाहेर जातो आणि इकडे अर्पितालाही कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा अर्पिता फोनवर बोलते की ओके ओके कळलं, त्यांचं काहीतरी प्लॅनिंग सुरू असतो. तेव्हा अंशू इकडे मल्लिकाकडे येतो आणि काम झालं आहे म्हणतो. तेव्हा मल्लिका बोलते अर्पिताला सांगितलं आहे ना नक्की काय करायचं आहे ते. तेव्हा अंशू बोलतो की हो फोन करून सांगितलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की तिला कळलं आहे ना. कदाचित असं दिसतंय की अर्पिता तिथे काहीतरी घोळ घालणार आहे. इकडे समर आणि ते पूजेला असतात, सगळ्यांचे डोळे बंद असतात. तेवढ्यात तिथे एक माणूस येतो, जे काम अंशूने सांगितलं असतं मंडपाचा दोरा सोडतो आणि तो हलवण्याचं काम करतो. ते हलत असताना मंडपाची ती कमान हलत असते, हे रोहन बघत असतो. इकडे अर्पिता स्वानंदी आणि आदिरा गौरी हार पूजनाला बसली असते. तेव्हा तिथे अर्पिता येते आणि बोलते समरदादावर गेट पडला. लग्नाच्या आधी जे सगळं होण्याच्या आधीच समरदादावर गेट पडला आहे, हे अपशकुन आहे असं ती सांगत असे यांना. तेव्हा अर्पिता मुद्दाम स्वानंदी समोर बोलत असते की हे लग्न ठरल्यापासून ना समरदादासोबत काही ना काही घडतंच आहे, त्याला काही लागलं नसेल ना तर बरं आहे. इकडे तो गेट पडलेलाही नसतो. तो गेट पडत असतानाच रोहन बघतो आणि रोहन पटकन तो गेट पकडतो. तेव्हा सगळे डोळे उघडतात. तेव्हा पटकन रोहनचे बाबा आनंद तोही सगळे गेट पकडतात. तेव्हा समर थोडा घाबरतो. सगळेजण गेट पकडून ठेवतात. तेवढ्या तिकडे स्वानंदी बोलते की काय, आणि स्वानंदी आणि आदिरा उठणार. तेवढ्यात गुरुजी बोलतात की नाही असं उठायचं नसतं पूजा संपल्याशिवाय. तेव्हा गुरुजी बोलतात की असं उठायचं नसतं, असं उठलं तर अपशकुन येईल आणि अर्थात गौरी हार पूजनाच्या वेळी बोलायचंही नसतं. तेव्हा अर्पिता बोलते बापरे स्वानंदी नकोच उठू बाई, नाही तर उगाच काहीतरी अपशकुन व्हायचा. तेव्हा अंजली बोलते की स्वानंदी तुम्ही बसा, मी आणि सुष्मिता जाऊन बघून येतो पटकन काय झालं ते. तेव्हा त्या दोघी जातात आणि अर्पिताला सांगून जातात की तू इथे थांब म्हणून. इकडे अंशू त्याच्या आईला बोलत असतो की यार रोहनला काय गरज होती मध्ये उठायची. तेव्हा मल्लिका बोलते की जा तू पण उठ आणि बघ ते जरा. तेव्हा अंशू उठतो आणि तो मंडप धरायला मदत करतो. आनंदाने तो पकडत असतो. आनंद एका साईडने मंडप सावरत असतो, अंशू ढकलत असतो. तेवढ्या तिथे अंजली आणि सुश बघायला आलेल्या असतात. प्लस समोर बोलतो तू ठीक आहेस ना रोहन. तेव्हा रोहन बोलतो की मी ठीक आहे, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा समोर सगळ्यांना विचारतो आनंद बाबा अंशू तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा सगळे ठीक असतात. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते तू ठीक आहेस ना समर. तेव्हा समर बोलतो की मला काही नाही झाले काकू. तेव्हा मल्लिका मुद्दाम बोलते की देवच पावलं बाबा. तेव्हा समर बोलतो रोहन थँक्यू, तुझ्यामुळे माझा जीव वाचला. तेव्हा आजी बोलते रोहन तू वाचवलंस पिंट्याला, तुझे किती आभार मानू रे. तेव्हा रोहन बोलतो अहो सर आजी तुम्ही प्लीज माझे आभार मानू नका, इतकं थँक्यू वगैरे काही नाही, इतकं फॉर्मल होऊ नका. तेव्हा समर बोलतो चला चला कोणाला काही झालेलं नाही आहे. तेव्हा समर बोलतो की काळजी करायची काही गरज नाही आहे, सगळे व्यवस्थित आहे, गुरुजी पुढची विधी सुरू करा. तेव्हा गुरुजी पुढची विधी सुरू करतात. तेव्हा अंजली आणि सुश आतमध्ये येतात. इकडे स्वानंदी आणि आदिरा बाहेर लक्ष लावून असतात, पूजा करायला बसलेले असतात, पण त्यांना पूर्ण चिंता लागलेली असते. अर्पिता तोपर्यंत खुश होत असते. तेवढ्यात तिथे अंजली येते आणि बोलते की समर सर आणि रोहन अगदीही ठीक आहेत, कोणाला काही झालेलं नाही आहे.
तेव्हा स्वानंदी देवाचे आभार मानते आणि देवा अजून काही विघ्न नको रे बाबा असं बोलते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.